ओबीसींचं आरक्षण संपवलं म्हणून शरद पवार यांच्यावर आरोप करणारे एकतर जातीवंत मूर्ख असावेत किंवा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दुबळे दुर्बल असावेत किंवा आजही केंद्रातली सत्ता आणि राज्यातली सत्ता ही शरद पवार यांच्या इशाऱ्यावरच चालते, यापेक्षा वेगळा अर्थ शरद पवार यांच्यावरील आरोपाला दुसरा असू शकत नाही। मित्रांनो, केंद्रीय पातळीवर गेल्या 10 वर्षापासून प्रशासनावर पोलादी पकड असलेलं 56 इंच छातीचं सरकार सत्ता करतंय, सत्ता गाजवतंय म्हणता येईल। आणि राज्यामध्ये जे ज्येष्ठ अनुभवी ज्येष्ठ नेते असलेले शरद पवार यांना धूळ चारून देवेंद्र फडणवीस, ज्यांना चाणक्य म्हटलं जातं, त्यांनी निर्विवाद सत्ता मिळवली आहे आणि ते पाशवी बहुमत मिळवलंय। म्हणजे देशामध्ये सुद्धा प्रचंड बहुमत आहे, राज्यामध्ये बहुमत आहे। गेल्या 10 वर्षापासून शरद पवार हे सत्तेपासून दूर आहेत, तरी सुद्धा मोर्चे आणि आंदोलन बारामतीमध्ये निघतायत। शरद पवारांनी ओबीसीचं आरक्षण संपवलं म्हणून शरद पवार यांच्यावर आरोप होत आहेत। जर राज्यामध्ये जो हैदराबाद गॅजेट लावण्याचा निर्णय घेतला आणि त्यांना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागला असा जर आरोप केला जात असेल तर तो आरोप कुणावर व्हावा? एक तर तो देवेंद्र फडणवीसांवर व्हावा, एक तर तो एकनाथ शिंदेंवर व्हावा, नाही तर तो अजित पवार यांच्यावर व्हावा, तर तो शरद पवारांवर होतोय। म्हणजे गॅजेटियर लावलं देवेंद्र फडणवीस सरकारनं, जर न लागलेला पण लागला असं गृहीत धरलं तरी ओबीसीला धक्का लागला तरी तो सरकारनं लावलेला आणि मोर्चे आंदोलन निघतायत ती शरद पवारांच्या विरोधात आणि शरद पवारांनी ओबीसी आरक्षण संपवलं म्हणून त्यांच्यावर आरोप होतोय। अरे, ओबीसींना खरोखर जर मोर्चा आणि आंदोलन करायची असतील आणि त्यांच्या आरक्षणाला धक्का लागलाय असं त्यांना वाटत असेल तर त्यांचा मोर्चा आणि आंदोलन हे वर्षाच्या विरोधात म्हणजे वर्षा बंगल्यावर काढावं, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधामध्ये। त्यांना आंदोलन करायचं तर त्यांनी नागपूरला जाऊन काढावं, देवेंद्र फडणवीसांच्या दारामध्ये। त्यांना जर आंदोलन आणि मोर्चे काढायचे तर त्यांनी एकनाथ शिंदेच्या दारात काढावेत। त्यांनी यामधून अजित पवारांनाही सूट देऊ नये, त्यांनी अजित पवारांच्या विरोधात सुद्धा मोर्चा आणि आंदोलन काढावेत। पण त्यांनी ते सोडून ते शरद पवारांच्या विरोधामध्ये आंदोलन आणि मोर्चे काढतायत। या गोष्टीला नेमका अर्थ काय असू शकतो? अर्थ एकच असू शकतो, ते म्हणजे की एकतर हा आरोप शरद पवारांवर केलेला तो हास्यास्पद आहे, तो जातीवंत मूर्खपणा आहे। कारण शरद पवार आणि सरकार यांचा काय संबंध? निर्णय घेतले ते देवेंद्र फडणवीस सरकारनं, भाजप सरकारनं, आणि ओबीसीला वाटत असेल तर की आमच्या आरक्षणाला धक्का बसला तर त्यांचे आंदोलन आणि मोर्चे या सरकारच्या विरोधात निघावेत, ते बारामतीकरांच्या विरोधात का निघतायत? आणि एकमेव लक्ष्मण हाके ओबीसींचा एकमेव नेता, ज्याला आज राज्यामध्ये ओबीसींचा खरंच ओबीसीचा वालीच एकमेव उरलेला आहे की काय अशी म्हणजे वातावरण निर्मिती राज्यामध्ये केली जाते। म्हणजे सत्तेमधले ओबीसी नेते आणि विरोधातले ओबीसी नेते हे सगळे शांत आहेत। छगन भुजबळांनी आरोप करावा शरद पवारांनी ओबीसी आरक्षणाच्या नरडीला नख लावलं, हे छगन भुजबळांनी आरोप करावा। हा आरोप वडेट्टीवारांनी करावा, हा आरोप नाना पटोलेंनी करावा, हा आरोप झालंच तर धनंजय मुंडेंनी करावा, हा आरोप पंकजा मुंडेंनी करावा। अहो, अतुल सावे आहेत, राम शिंदे आहेत, पडळकर आहेत। मग ही सगळे नेते मंडळी ओबीसीची विरोधातली सत्तेतली नेते मंडळी ही एक अवाक्षर सुद्धा काढत नाहीत आणि एकटे हे जे लक्ष्मण हाके हे मैदानात उतरले तर ओबीसींना वाचवण्याचा त्यांचा प्रयत्न असा त्यांचा दावा आहे। म्हणजे ओबीसीला आता कुणीही वाली उरलेला नाही लक्ष्मण हाके शिवाय, असं असू शकतं का? म्हणजे एक तर शरद पवारांवर आरोप करणं हा मूर्खपणाच आहे, याला शहाणपणा म्हणता येणार नाही। आणि पुन्हा मी एकमेव असा ओबीसीचा नेता आहे असं सांगणं, याच्यामध्येही याला शहाणपणा नक्कीच म्हणता येणार नाही। बरं, जर शरद पवार हे जर म्हणजे शरद पवार केंद्रातली सत्ता चालवतात आणि राज्यातली सत्ता चालवतात असं जर या लक्ष्मण हाकेंना म्हणायचं असेल तर हे दुबळे आहेत का देवेंद्र फडणवीस? हा दुर्बल मुख्यमंत्री दुबळा देवाभाऊ आहे का? आणि देवाभाऊ दुबळा असेल आणि राज्यातलं तर सरकार दुबळं, तर मग केंद्रातलं सरकार सुद्धा दुबळं असेल तर मग
या अशा सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार आहे का? हे सरकार ओबीसीवर अन्याय करत आहे आणि ओबीसीवर म्हणजे आरक्षण ओबीसींचं संपवत आहे आणि तरी सुद्धा सत्तेतले ओबीसी नेते शांत बसलेत, विरोधी पक्षातले नेते ओबीसी नेते शांत बसलेत आणि ओरडतोय एकमेव लक्ष्मण हाके. मित्रांनो, या पाठीमागे शरद पवार आरोपी नाही आहेत, आरोपी देवेंद्र फडणवीस आहेत, हे सरकार आहे. परंतु या शरद पवारांनी जी मंडल यात्रा काढली आहे ना, जी मंडल यात्रा काढली ती कमंडलच्या या विरोधामध्ये जे राजापूरकर ते जे दाखवत आहेत की कमंडल घेतलेलं आणि त्याच्या विरोधामध्ये मंडल, ती यात्रा कुठेतरी ओबीसींना आकर्षित करणार की काय अशी शंका या देवेंद्र फडणवीसांना वाटते. म्हणजे लक्ष्मण हाके हा ओबीसींचा फार दयाळू आहे, ओबीसींची बाजू घेऊन मैदानात उतरलाय आणि दुसऱ्या ओबीसी नेत्यांना थोडी बुद्धीच नाही उरलेली, फक्त एकमेव यालाच उरलेली आहे असं नाही आहे. फक्त ओबीसींचा जो ओढा जो पुरोगामी विचारधारेकडे ओढवू शकतो मंडल यात्रेच्या माध्यमातून, तो कुठेतरी देवेंद्र फडणवीसांचा पाठीराखा म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा डीएनए हा ओबीसी असं सांगितलं जातं. परंतु त्यांचं सगळं राजकारण मराठा धार्जीनं होऊ लागलंय, असा चित्र समाजामध्ये निर्माण व्हायला लागलंय. म्हणजे एकनाथ शिंदेंनी जो सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आणला होता, म्हणजे तो सरसकट मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश या अर्थाचाच होता आणि तो देवेंद्र फडणवीसांच्या संमतीशिवाय येऊ शकत नव्हता. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी ओबीसींचं आरक्षण संपवायचा निर्णय घेतलाय की काय, आणि अगदी तसाच निर्णय आता जर हैदराबाद गॅजेटवरून जर ओबीसींना वाटत असेल आणि मग एकीकडे देवाभाऊ महाराष्ट्राचे लाडके देवाभाऊ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावर फुलं उधळताना दिसत आहेत, म्हणजे त्यांना कुठंतरी मी मराठ्यांसाठी किती प्रचंड केलंय हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आणि दुसरीकडे त्यांना ओबीसींच्या विरोधामध्ये ओबीसी आता कुठेतरी डीएनए जरी सांगत असले तर ओबीसी हा भाजपपासून दूर जाऊ शकतो. म्हणून केवळ आणि केवळ ओबीसींना दोन्हीकडनं म्हणजे कसं आहे की ओबीसींना काही एक न देता ओबीसींचा डीएनए सांगायचा आणि ओबीसींना आपल्याकडेच ठेवायचं. ओबीसींना म्हणजे आरक्षणचा GR देवेंद्र फडणवीसांनी काढायचा, धक्का लागला म्हणून हाकेंनी ओरडायचं आणि आरोप मात्र शरद पवारांवर करायचा. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो, हे फक्त आणि फक्त ओबीसींना खेळवण्याचा धंदा आहे. ओबीसी हा भाजपपासून तुटू नये म्हणून फक्त शरद पवारांना खलनायक म्हणून पुढे करायचंय. म्हणजे कितीही ओबीसींच्या आरक्षणाच्या नरडीला नख देवेंद्र फडणवीसांनी लावलंय आणि आरोप मात्र या शरद पवारांच्या विरोधात केले जातात. म्हणजे कुठेतरी मंडल यात्रेला कुठेतरी कमंडल यात्रा म्हणजे ही लक्ष्मण हाकेची महाराष्ट्रात जी चालू आहे ती कमंडल यात्रा आहे, ती देवेंद्र फडणवीसांची पाठराखण करण्यासाठी आहे. यापेक्षा या लक्ष्मण हाकेंच्या ओरडण्याला दुसरी अर्थ नाही, दुसरी किंमत असू शकत नाही. याविषयी आपलं काय मत आहे की लक्ष्मण हाके शरद पवार यांच्यावर जे आरोप करतात ते आरोप म्हणजे एकतर मूर्खपणाचे आहेत का, आणि दुसरं म्हणजे देवाभाऊ आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दुबळे देवाभाऊ आणि दुबळे नरेंद्र मोदी आहेत का, आणि तिसरा अर्थ म्हणजे की हे दोघंही सत्ता जी चालवतात शरद पवारांच्या इशाऱ्यावर चालवतात का. याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.